हॅलो. अर्धा लिटर दुधामध्ये आपण बटरस्कॉच आईस्क्रीम बनवतो आहे. आईस्क्रीमसाठी आपण पातेलं पूर्णपणे कोरडं घेतलेलं आहे आणि फुल फॅट दूध आपण यूज केलेलं आहे यामध्ये. आणि त्यानंतर आपण त्यात 8 चमचे साखर आणि 1 छोटा चमचा CMC पावडर ॲड केलेला आहे. त्यानंतर आपण हे GMS पावडर स्टेप बाय स्टेप म्हणजे 4ही चमचे यूज केलेले आहेत. तसंच सेम कॉर्नफ्लोअर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे सेम मोठ्या चमच्यापासून छोट्या चमच्यापर्यंत. त्यानंतर त्याला पूर्ण गाठी मोडून घ्यायचं आहे. मग गॅसवर ठेवायचं आहे. गॅसवर तर सतत हलवत राहायचं आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला ते थिकनेस वाटेल, कडीसारखा एक प्रकार असतो बघा, मी चमच्यावर दाखवलं आहे. त्यानंतर त्याला पूर्णपणे नॉर्मल टेम्परेचरला थंड होऊ द्यायचं आणि 8 तास आपण फ्रीझरमध्ये ठेवून त्याला सेट करणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी त्याला काढून आपण आईस्क्रीम तयार करायला घ्यायचं. त्यामध्ये 4 भाग पण करू शकता, 2 हाफ पण करू शकता, 4 फ्लेवर पण करू शकता, 2 फ्लेवर पण. आता मी ह्याच्यातलं फक्त अर्धं यूज करते. तर माझ्याकडे हे फूड प्रोसेसर आहे. तुम्ही नॉर्मल आपलं मिक्सरचं भांडं वापरू शकता. तर हे आहे बटरस्कॉच इसेन्स. मी 1 चमचा ॲड करते कारण मी अर्धं आईस्क्रीम करते. तुम्ही जर फुल 500 ग्राम करत असाल तर त्यामध्ये तुम्ही 2 चमचे बटरस्कॉच आईस्क्रीम इसेन्स टाका आणि लेमन येलो कलर 1 चमचा टाकलेला आहे मी. तर त्यामध्ये मी घरच्याच दुधावरची साय वापरते. तर तुम्ही फ्रेश क्रीम वापरली तरी चालू शकतं. तर हे कमीत कमी 15 मिनिट आपण फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एअरटाईट डब्यात आपण ते आईस्क्रीम काढायचं आणि फ्रीजरला आपण 8 तास ठेवून द्यायचं सेट होण्यासाठी. त्यामध्ये मी बटरस्कॉचचे नट ॲड केलेले आहेत आणि जेव्हा आपण डब्यामध्ये आईस्क्रीम घालतो त्यामध्ये तुम्ही वरतून पण हे नंतर टाकू शकता. मी मध्ये पण ॲड केलेत, वरती पण टाकलेत. एकदम सुंदर आणि एकदम सॉफ्ट आणि मुलं मनसोक्त खाऊ शकतात. तर तुम्ही अर्धा लिटरच्या ह्याच्यामध्ये 2 प्रकारचं आईस्क्रीम कमीत कमी 2 प्रकार त्यात करू शकता. तर हे जे आहेत ते मी आता स्टेप बाय स्टेप जसे एकच बेस लागतो, स्टेप बाय स्टेप मी आता आईस्क्रीम टाकत जाईन. तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल. आणि हे इतकं सॉफ्ट आणि इतकं छान होतं आणि एकदम फ्रेश आणि ताजं आईस्क्रीम मुलाला आपण देऊ शकतो आणि उन्हाळ्यात आपण हे सगळं एन्जॉय करू शकतो. आता त्याच ह्याचं आईस्क्रीम बघा किती छान तयार झालेलं आहे आणि खायला